नवरगावात क्रांतिज्योती सावित्रीबाईंचा संघर्षमय प्रवास झाला जिवंत। पूजा पिंपळकर यांच्या होय मी सावित्री फुले बोलते या प्रयोगाने रसिक मंत्रमुग्ध। स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जीवन प्रवास आज नवरगावच्या भूमीत जिवंत झाला। भारतीय शिक्षण संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून आणि सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या होय मी सावित्री फुले बोलते या एकपात्री प्रयोगाने रसिकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले। प्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेत्री पूजा पिंपळकर यांनी आपल्या कसदार अभिनयाने सावित्रीबाईंच्या संघर्षाचा पट रंगमंचावर हुबेहूब साकारला। पूजा पिंपळकर यांनी प्रसंगानुरूप आवाजातील चढउतार आणि वाचिक अभिनयाचा असा काही मिलाप घडवून आणला की उपस्थितांच्या अंगावर काटा आला। सावित्रीबाईंचा जन्म, प्रतिकूल परिस्थितीत सुरू केलेली पहिली मुलींची शाळा आणि त्या काळी समाजाकडून झालेला टोकाचा विरोध हे सर्व प्रसंग पाहताना प्रेक्षकांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या। संघर्ष आणि प्रेरणेची गाथा या प्रयोगातून केवळ शिक्षणाचा प्रसारच नव्हे तर महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सोबतचा त्यांचा सहप्रवास, सत्यशोधक समाजाचे कार्य आणि ज्योतिरावांच्या निधनानंतरचा तो हृदयद्रावक प्रसंग अत्यंत प्रभावीपणे मांडण्यात आला। समर्पक वेशभूषा आणि काळजाला भिडणाऱ्या पार्श्वसंगीतामुळे संपूर्ण वातावरण फुलेमय झाले होते। नवरगाव आणि परिसरातील नागरिक, विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रयोगाला मोठी गर्दी केली होती। हा केवळ एक अभिनय नसून स्त्री शक्तीचा आणि संघर्षाचा महासोहळा होता, अशी भावना अनेक प्रेक्षकांनी व्यक्त केली। भारतीय शिक्षण संस्थेच्या अमृत महोत्सवातील हा कार्यक्रम एका नव्या ऊर्जेचा स्रोत ठरला असून सावित्रीबाईंचे विचार घराघरात पोहोचवण्याचे काम या प्रयोगाने केले आहे।